महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गणपतराव महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। सुलभ आत्मज्ञान ग्रंथाचं टायटल सूचकच आहे तरी परी परम सुगम तरी जनासी झाला दुर्गम असं झालं. आपल्याला सर्वांच्या सर्व गोष्टी माहिती आहेत. हाऊ टू ऑपरेट, हाऊ टू क्रिएट, हाऊ टू मॅनेज, हाऊ टू बिहेव, हाऊ टू गेन, बाकी सर्व गोष्टी आपल्याला लौकिकातल्या माहिती आहेत. पण खरा मी कोण आहे, माझं स्वरूप काय आहे ह्याची पारख नाही आहे. तर सत्संगाचा सर्व साधनांचा पण मूळ उद्देश तोच असतो की जे खरं आपला आनंद आहे आणि प्रत्येक जीवाला ह्याची गरज आहे. एकदा अकबराच्या, गेल्या वेळेस मी सांगितलं असेल हे, अकबराच्या दरबारामध्ये असंच अकबराने प्रश्न टाकला की इथे बसलेल्यांच्या सर्वांच्या मनामध्ये काय आहे कोण सांगू शकतं. कठीण प्रश्न आहे. प्रत्येक जीव, त्याचं प्रारब्ध वेगळं, त्याचं अपब्रिंगिंग वेगळं, प्रत्येकाच्या मनात काय असतं हे कोण सांगू शकतं. सर्व वेगवेगळेच असू शकणार. कोण सांगत त्याला इनाम देणार, कोण सांग. एकेकाने काहीतरी प्रयत्न केला आहे चुकीचं आहे म्हणतात. मग सर्वजण आपापल्या मनात सांगून राहिले. आता अकबराने म्हटलं जे चुकीचं सांगणार त्याला शिरच्छेद करणार. कोणीच तयार झालं नाही. सर्वजण गप्प बसले. मग बिरबल उठलं, खावीन मी सांगतो म्हटलं. सर्वांना आज सुरू झाली की दरवेळेस इनाम ह्यालाच मिळतं. काहीतरी चतुराईने काहीतरी सांगितलं त्याने. अकबर बादशाह या सभेमध्ये बसलेल्यांच्या सर्वांच्या मनामध्ये एकच गोष्ट आहे. काय सांग? या सर्वांच्या मनामध्ये आहे की अकबर बादशहाच्या जय जयकार हो. अकबर बादशाने विचारलं सर्वजण होच म्हणणार, नाही कोण म्हणणार. नाही म्हणलं तर तिकडे शिरच्छेद. सर्वांनी म्हणतो हो 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 तुमचा जय जयकार होणं हे चालू. तसं सर्वांच्या मनामध्ये आहे की मी नित्य सुखी व्हावं, माझे सर्व कष्ट निवारण व्हायला पाहिजे, म्हणजे सर्व दुःखांची निवृत्ती व्हायला पाहिजे आणि आपल्याला परमानंद मिळाला पाहिजे. आनंदाची जिज्ञासा जी आहे प्रत्येकाला आहे. गायीला पण तुम्ही गवत असं जवळ हिरवं गवत दाखवलं तर पळत पळत येते, काठी घेतलं तर पळत लांब जाते. म्हणजे प्रत्येक प्राणी, प्रत्येक जीवाला मी सुखी व्हावं ही त्याची अंतरंगाची तळमळ आहे, भावना आहे. आपली प्रत्येक गोष्ट, आपलं खाणं पिणं बघणं हसणं करणं खिदळ कुठं जाणं येणं सर्व काही त्या एक सेंटरला धरून आहे की मला आनंदाची प्राप्ती. मार्ग वेगवेगळे म्हणजे चुकीचे मार्ग धरतो आपण, कारण आपल्याला माहित नाही. आपण विंडो शॉपिंग करतो, काहीतरी ह्याच्याहून आणखीन चांगलं काहीतरी मिळेल, ह्याच्याहून आणखीन काहीतरी चांगलं मिळेल. आपल्याला आहे जिज्ञासा आहे आनंद प्राप्तीची. जायचं आहे काश्मीरला, ट्रेन कन्याकुमारीची, कसं साध्य आहे, दोन्ही अपोजिट डायरेक्शन. तसं आपल्याला सर्वांना सुखाची अपेक्षा आहे. पण सुख हे बाह्य वस्तूमध्ये, बाह्य घटनेमध्ये, बाह्य व्यक्तीमध्ये कुठेतरी मिळतं का? ह्या दुकानात नाही मिळालं, त्या दुकानात मिळेल का? इथं नाही मिळालं, तिथं प्राप्त होईल का? इथं गेलं तर आनंद मिळेल का? तिथं गेलं तर परमशांती मिळेल का? समाधान मिळेल का? हे आपण बाहेर बघत असतो. पण त्याचं खरं जागा तुझं आहे, तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी, असं संतांनी सांगितल्याप्रमाणे खरं आनंदाचा झरा, आनंदाचा स्त्रोत आपल्या आतच आहे. ते आपण अगदी जन्मता एवढे छोटे, एवढे लहान होते, एवढे लहानाचे एवढे मोठे कसं काय झालं? 5 फूट 6 फूट. कुठली एक शक्ती आहे जगामध्ये? कुठलं तर मशीन आहे का विथाऊट चार्जिंग लबडब 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 करणं? पण एकदा जन्मल्यापासून ते देह नाश होईपर्यंत ते चालतच असतं ना. कुठली एक शक्ती आहे जे रक्ताभिसरण करतं आपल्या शरीरामध्ये, ब्लड सर्क्युलेशन करत असतं किंवा ब्लड तयार करत असतं. ती जी काही शक्ती आहे ती कुठनं बाहेरनं नाही, आपल्या आतच आहे. ती हे समजायला तसं आनंदाची मूळ जागा पण आपल्या आतच आहे.
कठोपनिषद सांगतं परांच खाणी व्यतिरिक्त स्वयंभू, म्हणजे भगवंतानी जी आपल्याला इंद्रिय दिलेले आहेत, कान, डोळे, त्वचा, नाक वगैरे, हे सर्व बाह्य जगतातील ज्ञान घेऊन येऊन त्या ब्रेनला, त्या सेल्सला पाठवतं, ज्ञान पाठवतं. म्हणजे सर्व इंद्रिय आपले बहिर्मुख आहे. कश्चित धीरा, कोणी एकटा धीर त्या इंद्रियांना अंतर्मुख करून आतमध्ये असलेल्या आनंदाशी रूबरू होतो. आनंद, खरा आनंद कुठल्याही बाह्य पदार्थामध्ये नाही आहे. ते जसं एक उदाहरण सांगितलं जातं, कस्तुरी मृग वनामध्ये असताना खूप त्याला चांगला सुगंध आला, हुडकायला लागला, इकडं इकडं मिळतं का, तिकडं मिळतं, ह्या दिशेने पाहिला, वारा असा आहे की ह्या दिशेने पाहिला, त्या दिशेने पाहिला, पळून 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 तो सुगंध त्याला कुठेही भेटलाच नाही. शेवटी दमून थकून तो मान टाकून असं झोपला, तर त्याच्या नाभीमध्येच तो सुगंध होता. म्हणजे हे कुठून आलं, कुठून मिळेल म्हणून आपण प्रयत्न करत असतो, पण पाहतो तर आपल्यामध्येच आहे, आपल्या आतच आहे. खरं कुठल्याही प्रयत्नाशिवाय उपजत स्वयंभू म्हणतो ना आपण, कुठे पण म्हणतो, कुठेतरी सर्वांना मराठी येत नाही, स्वयंभू लिंग आहे म्हणून म्हणत असतो. हे तो देव म्हणजे स्वयंभू आहे, त्याला कोणी माणसांनी घडवलं नाही. त्या स्वयंभूला खूप महत्व असतं बघा. म्हणजे आपल्या आप जागृत झालेल्या, आपल्या आप आल्या त्या स्वयंभूला लिंगा म्हणा किंवा स्वयंभू काही परिचिती असेल तर स्वयंभू आहे, त्याला खूप महत्व असतं. जाऊन आपण नमस्कार करतो, जे काही आपलं ती श्रद्धा. तसं आपला आनंद पण स्वयंभूच आहे. इट इज नॉट डिपेंडंट ऑन आउटर फिनॉमिना. बाहेरच्या कुठल्याही वस्तूवरती, व्यक्तीवरती, घटनेवरती, जागेवरती अवलंबून नाहीये. तो आपल्या आतच आहे, आपली जहागीरच आहे, आपली मालमत्ताच आहे. म्हणून मगाशी महाराजांनी ते सुलभानंदांमध्ये सांगितलं ना, मला खूप दुःख आहे, किती कटकटी येतो, माझ्या जागी दुसरं कोणतरी असलं तर आत्महत्या करून येतोच. भगवंतानी देवाने एवढा त्रास मला येतच का, एवढा प्रत्येकाचं असंच म्हणणं असतं बरं का. एक लहान मुलगा आला होता असं ऑफिसमध्ये, तो हे सांगायचं, ज्योतिषी सांगायचं, आणि एकापासून एक सर्व विकेट पडत होते. तो काय सांगत होता, सर्वजण हो हो म्हणत होतो. अरे एवढा लहान मुलगा ऑफिसमध्ये गेला सरकारी त्यांच्यामध्ये, सर्वांना भविष्य सांगितलं त्यांनी, सर्वजण माना डोलवले, पैसे दे त्याला, काय तो सांगायचं एवढं सांगताय. हे बघा, तुम्ही खूप चांगले आहात, तुम्ही दुसऱ्यांना मदत करता, पण तुमच्यावरती जेव्हा प्रसंग आला असतो तुम्हाला कोणीच मदत करत नाही. तुमच्या हातात लक्ष्मी आहे, पण लक्ष्मी टिकतच नाही. सर्वांना सांगून टोपे घातलं नाही. कारण सर्वांनाच असं वाटतं की जगामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते देवाने हुडकून हुडकून मलाच दिलेत काय की. तसं काही नसतं. प्रत्येक जीवाला, प्रत्येक प्रारब्धाला देह धरे को दंड है, ज्ञानी काटे ज्ञान असे, मूर्ख बैठत रोय. देह घेऊन कोण आलाय त्याला हे चुकलं नाही, दंड आहे. संतांनी काय सांगितलंय, जो कोणी देहधारी म्हणून इकडं आलाय तो प्रभू रामचंद्र काही असे ना, कृष्ण परमात्मा का असे ना, भगवानकडे कोणीही अवतारिक का असे ना, त्यांना पण सोडलं नाही. आमकीच झाडकी पडते. प्रत्येक जो मनुष्य देह घेऊन आलेला आहे त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी लागलेलं आहेच आहे. म्हणजे शारीरिक तरी आहे, मानसिक तरी आहे, कोणालाही सुटलं नाहीये. प्रभू रामचंद्र त्या नेक्स्ट डे ही वॉज टू बी करोनेटेड. त्याला चक्रवर्ती, त्याला राज्याभिषेक होणार होता, पण काय फ्यू ह्याच्यामध्ये आवर्समध्ये सर्व चेंज झालं. तो चक्रवर्ती होणार होता, वनवासाला झाला होता. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, पण 14 वर्ष खडतर वनवास. काय खायचं, कुठं राहायचं काही माहित नाही. हिंस शाप आहे, राजा आहे पण वल्कल धारण करून जायला पाहिजे का. प्रारब्ध आहे, कोणालाही सुटलेलं नाहीये. तसं देह धरे को दंड आहे, त्याला त्या प्रमाणामध्ये शिक्षा का घेऊन आलास ना शरीर, हो, कोणालाही सुटलेलं नाहीये. ज्ञानी काटे ज्ञान असे. ज्ञानी जो ज्ञानी असतो त्याला म्हणायचं हे प्रारब्ध आहे ना, हे सुटलेलं बाण आहे. कोणाला आहे प्रारब्ध, दंड कोणाला आहे, इजा कोणाला आहे. कोण बोललं तर आम्ही लहान असताना सर मला असं म्हणलं म्हणून जाऊन सरांना कंप्लेंट सांगायचं. सर तो मला असं म्हणलं, तू गाढव आहे म्हणला. सर मला तो म्हणतो तू नकट्या आहे, तू काळ्या आहेस असं मला म्हटलं. अरे तू म्हणलं तर तुला काय शरीराला भोकं पडली का रे, म्हणलं तर म्हणू गेला, म्हणजे काय तुला लागलं का ते येऊन.
म्हणजे उगीच म्हणजे बाहेरच्या बाहेर सोडून असं लहानपणी आपण सर समजूत घालायचे आम्हाला, काहीतरी भांडण जाऊ दोघांची झालं, तुम्हाला असं बोलला, तुम्हाला तसं म्हणलं, तर तुझ्या शरीराला काय लागलं का, भोकं पडली का, काय सोडून देते तसं. तसं ज्ञानी काटे ज्ञान असे, ज्ञानीला माहिती आहे शरीराचं प्रारब्ध आहे, शरीर मध्येच आलंय, शरीर मी नाही आहे. कारण खरं मी शरीर असलो असतो तर हे शरीर जेव्हा गाढ झोपी झाले असते तेव्हा मी म्हणजे मला माझी इंद्रिय काहीही कामं करत नसतात तेव्हा, पण तरी मी आहेच आहे ना. जागा झाले की मी श्रीकृष्णच म्हणतो. ओंकार म्हणलं तर ओध येत नाही. गाढ झोपेमध्ये असताना कोणतरी नाव किती जण हे श्रीकृष्ण म्हणले की टक्कन उठतो. कारण ते अनुसूत प्रमाणे जागृत अवस्थेमध्ये, सुषुप्तावस्थेमध्ये, स्वप्नावस्थामध्ये, या तिन्ही अवस्थामध्ये असणारं जे कॉमन थ्रेड आहे, अनुस्यूत आहे, ते मी आहे. म्हणजे ह्या कुणाशीही संबंध नसणारा, म्हणजे या शरीराशी इंद्रियाशी संबंध नसणारा मी आहे. देह आहे पण त्याला चालवणारा जो देही आहे तो मी आहे. जर शरीरच मी असलं असतं तर मृतदेहामध्ये त्याला कान असतात पण ऐकू येतं का, डोळे असतात पण दिसतं का, त्वचा असते पण स्पर्श ज्ञान आहे का, हे सर्व चालवणारा, ऐकणारा, बघणारा, त्या डोळ्याला दाखवण्याची दृष्टी देणारा कोणतरी वेगळा आहे. जीभ आहे पण त्या जिभेला चव कळवणारी एक शक्ती वेगळी आहे. तर खरा माझं ते स्वरूप आहे आणि हे जे बाहेर आहे ह्याचा माझ्याशी काही संबंध नाही आहे असं ज्ञानीला घट्ट असतं की शरीर मी नाही आहे, ह्या मी आत्मा आहे हे त्याची दृढ भावना नाही, दृढ अनुभव असतो की हो मी ह्या शरीराची ह्या देणं घेणं काही नाही आहे, जे आहे ते ह्या शरीराचं भोग आहे, मी ह्याच्याहून अलिप्त आहे, असंग आहे, हे तो अनुभवाने जाणला असतो. म्हणून त्याला ज्ञानी काटे ज्ञान असे, हे ज्ञान त्याला प्राप्त झालं असते. त्यामुळं शरीराचे भोग होऊ दे. एकदा कबीरांना चालले असताना काहीतरी इजा झाली ती पायाला आणि तिकडं पस वगैरे झालं होतं. ते कुत्रं आलं आणि ते असं चाटायला लागलं, त्याला त्यातनं रक्त आलं की परत ते आणखीन कुठून खाल्लं. कबीरांना काय ते खबरच नाही. कोणतरी अरे कबीरदासजी क्या कर रहे हो, ओ कुत्ता आपली चमडी काट रहा है. अरे कुत्ता जाने चमडी जाने म्हणजे काय, एवढी देहातीत अवस्था झाली नाही आपली तरी मी देह नाही याची पक्का खात्री व्हायला पाहिजे. त्यामुळे कारण सर्व जे आपल्याला दुःख आहेत, कष्ट आहेत, बंधन आहेत, हे ह्या जीवभावामुळेच आहे. मी असा आहे, मी 3.5 हाताचा आहे, मी गोरा आहे, मी या जातीचा आहे, मी विद्या विभूषित आहे, माझं स्टेटस हे आहे, हे सर्व जे काही आहे मम अहम आणि मम हे ह्याच्या अनुषंगाने चाललेलं आहे. कोणतरी मुलगा वाटेत जाताना पडला तर अरे पडला असं म्हणतो आपण. तो माझा मुलगा पडला तर अरे काय झालं, लगेच पळून जाऊन यांना फोन करून त्यांना फोन करून आणून झालं, 17 लोकांना बोलून अगदी कसं का, मुलगाच आहे ना. पण तिथं माझं पण आहे, माझा मुलगा. कोणतरी बोर्डात आला नंबर तर अरे वा छान, किती अभ्यास केला त्याला, हुशार आहे ना एवढं म्हणतो. आणि माझा मुलगा बोर्डात आला तर घरी जाऊन पेढे वाटतो, 100 फोन करतो, अगं असं झालं तसं. का, हे ममत्व जिथं आहे. आणि विचित्र म्हणजे जे आपल्याला सुख देतं तेच दुःखाला कारणीभूत आहे. जसं दशरथाला सांगितलं होतं की तुला पुत्रच नाही रे बाबा, तुला ह्याच्यामध्ये शाप आहे, तुला पुत्र होणारच नाही. म्हणजे तुला पण पुत्रामुळेच तुला खूप दुःख होणार आहे. वसिष्ठांना कळलं होतं, अरे राजा तू पुत्र नाही असं काही म्हणू नको, पुत्र वियोगाने तुला मरण आहे असं आहे ना, म्हणजे पुत्र होणार तुला, पुत्र कामेष्टी यत्न केलं, पण त्या पुत्राचा विरह इतका त्याला असह्य झाला, प्राण त्यागाला लागले. म्हणजे अगदी रामचंद्र म्हणजे अगदी कसं जोपासलं होतं त्यांनी, किती प्रेमाने वाढवलं होतं, किती त्याच्यावरती जीव लावला होता. पण जिथं आपल्याला सुख मिळतं तेच दुःखाची बाब असते. सुख आणि दुःख या एका नाण्याच्या 2 बाजू असल्याप्रमाणे. मग काय या प्रपंचात राहायचंच नाही का, या लहान लहान गोष्टी काय आनंद करायचंय आपण, करूनही नामानिराळ. मी एकदा अमिताभ बच्चनचे काहीतरी इंटरव्ह्यू असं ऐकल्यासारखं आहे, तो काय एवढा सक्सेसफुल आहे, तर तो म्हणतो मी फक्त कॅमेरासमोरच ऍक्टिंग करत नाही, घरी जाऊन पण ऍक्टिंगच करतो. म्हणजे काय, म्हणजे माझ्या बायकोला मी एक उत्तम नवरा कसा असायला पाहिजे असं ऍक्टिंग करतो. खरं नाही. माझ्या मुलाला हे अत्यंत आदर्श बाप कसा असायला पाहिजे त्याप्रमाणे ऍक्टिंग करतो.
माझ्या नातवंडांना अरे आजोबा म्हणजे कसा असायला पाहिजे त्याप्रमाणेच मी वागतो. असं माझ्या सुनेला सासरा कसा, तसं हे एक नाटक आहे. आणि नाटकामध्ये अगदी पात्र मात्र अगदी छान वाखाण्यासारखंच करायला पाहिजे. इथं संसार नश्वर आहे, खोटा आहे म्हणून गाढवाला हत्ती म्हणू शकत नाही आपण, किंवा पाणी सर्व पाणी एकच आहे म्हणून गटारीचं पाणी गंगेचं पाणी म्हणू शकत नाही. पण पाणी आहे त्याला म्हणजे किती सत्यत्व बुद्धीने पाहायचं. आपल्याला सर्व दुःख काय येतात ह्या प्रपंचाच्या सर्व वस्तूंकडे, गोष्टींकडे, व्यक्तींकडे आपण सत्यत्व भावनेने पाहतो. त्याला अत्यंत आपली फक्त दृष्टीमध्ये बदल करायचा आहे. ते मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे खोटा आहे नाही, असतं एक, दिसतं एक, भासतं एक. म्हणजे खरा आहे काय आहे. संध्याकाळच्या वेळेस आपण जात होतो, हातामध्ये काही नव्हतं, बॅटरी वगैरे घेऊन जात होतो आणि अचानक गार्डनच्या एक साप दिसला. अरे साप म्हणून घाबरलो एकदम आणि दूरच पळालो. बापरे एवढा मोठा साप पडलाय. हो कालवा केला, लोकांना बोलवलं, साप साप बॅटरी घेऊन आले ना, हातात काठी घेऊन आले. बघतात तर काय सापासारखी दोर पडली. अरे दोरा आहे असं तो कसा घाम सुटला होता. अरे पायच ठेवणार होते त्याच्यावरती असा दिसला मला. पण खरा आहे ती तरी ती दोरी आहे. आपल्याला भास झाला आपल्या बुद्धीमध्ये विपरीत भावनामुळे. ह्यालाच अध्यास, शास्त्रीय भाषेमध्ये अध्यास म्हणतात. तस्मिन तद्बुद्धी असतं एक, पण आपलं आपल्या दृष्टीदोषामुळं किंवा तिथं अंधार होता, पूर्ण प्रकाशाचा उजेड असता तर आपल्याला ती दोरच दिसली असते. पूर्वी कधीतरी आपण साप असा पडलेला पाहिलेला आहे, मग तो साप आहे का असं म्हणतो. पण आहे ती दोरीच आहे. तसं आहे एक ब्रह्मस्वरूपच आहे. त्याच्यामध्ये हे प्रपंच भासमान झालेलं आहे. आपण त्या दृश्य जगतामध्ये इतके बुडालो आहोत, त्याला इतकी सत्यत्व भावनेने आपण त्याच्याकडे पाहतो आहोत. मगाशी महाराजांनी सुलभात्मक ज्ञानामध्ये हे मीपणा जो आहे त्याला खरं पाहता अस्तित्वच नाहीये. आणि सर्व समस्यांचं मूळ हे मीच आहे. मी आणि माझं. अहम म्हणून आचार्याने सांगितलंय, अहम ममे त्ययम बंधः नाहम ममेति मुक्तता. अहम आणि मम, मी आणि माझं, जे मी असा, मी तसा. आणि हे मीचे जे विभक्ती प्रत्यय आहेत बघा, मी, माझं, माझ्यामुळे, माझे, माझ्याने, माझ्यासाठी, हे जे 7 विभक्ती प्रत्यय आहेत ते सर्व बंधनाला. कारण जे मी नाही आहे ते मी मानून बसलोय. मग अशी म्हटल्याप्रमाणे ही जे जीव बुद्धी आहे, मी मिस्टर सो अँड सो, आपण बायोडाटा देतो, मड्याचा बायोडाटा देत असतो. मी असा यंदा जन्मलो, कोणतरी मेलं, मी पण यंदा मरणार. पण मला खरं सांगा, इथे बसलेला सर्वांनाच प्रश्न आहे, तुम्ही जन्मला असं कधी तुम्हाला वाटतं का? किंवा मी मरणार असं वाटतं का? कोणालाही वाटत नाही. एकदा धर्मरायाला प्रश्न केला होता. मोठी कथा आहे महाभारतामध्ये की तहान लागली होती. धर्मराय सर्वात मोठा, सर्वात छोटा असलेला नकुल गेला तर वनामध्ये पाहिला एक मोठं सरोवर होतं. सरोवरामध्ये गेला, त्याच्या कमंडलमध्ये पाणी घ्यायला गेला. आकाशवाणी झाली, हे माझं सरोवर आहे, तू माझ्या प्रश्नाला उत्तर दिलं तर पाणी घ्यायचं, नाहीतर नाही. योग्य उत्तर दे. तो काय त्याला किंमत दिला नाही, पाणी घ्यायला गेला, मृत होऊन पडला. तसं सहदेव गेला, अर्जुन गेला, भीम गेला. अरे तिन्ही भावांना म्हणजे काय झालं? तो पण ते प्रश्न विचारला, याला काय समजत नाही, उत्तर दिला नाही, पाणी घ्यायला गेला तो पण. शेवटी मग अजून सर्वजण गेल्यावरती राहिलं भीम. सर्वजण गेल्यावरती धर्मराय गेला. धर्मरायांनी पाहिलं हे काय 4 भावंड मुक्त झालेत, काय झालं? तो पण पाणी घेऊन याला काय मूर्छा गेली का म्हणून घ्यायला गेला. परत म्हणलं, हे हात लावू नकोस, हे माझं पाणी. हो, अरे बापरे, तुझं पाणी म्हणजे मला नकोच, माझं प्राण गेलं तरी हरकत नाही, मी हात लावणार नाही. तुला पाणी हवं असेल तर माझ्या प्रश्नांची योग्य उत्तरं दे. हो देतो. मग त्यांनी एक एक करून खूप मोठी प्रश्न आहे. आणि त्यात एक प्रश्न असा विचारला की जगात सर्वात आश्चर्यकारक अशी गोष्ट काय? तर धर्मराय खूप विचारी होता, विवेकी होता. तो म्हणाला, स्वतःच्या डोळ्या देखत कोण मरत असतं
आपले नातेवाईक जवळचे कोण म्हणत असतं, पण मी मात्र अमर आहे अशी सर्वांची भावना आहे. ही सर्वात आश्चर्याची गोष्ट आहे. हो, योग्य उत्तर म्हणून त्यांनी सांगितले, हो तुझ्या पाणी घेऊ शकतोस. आणि ते खुश होऊन म्हटलं, त्याच्या अनेक प्रश्नांची उत्तर दिलं. त्यापैकी तुला 2 भावांना मी जाग करतो. खरं असं म्हणजे कोणतरी व्यवहारी व्यक्ती असला तर काय केला असता तो? भीमाला आणि अर्जुनला जाग कर म्हणून सांगितलं असतं. पण तो म्हटला नाही नाही, मी कुंतीला मी आहे, तर माद्रीला, ही दोघं माद्रीची 2 पुत्र, त्या 2 भावांना जाग कर म्हणून सांगितलं. म्हणजे तो खुश होऊन सर्वांना जाग केला. सांगण्याचं तात्पर्य काय आहे? सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या डोळ्यात एकच सर्वजण जात असतात, पण मी मात्र अमर आहे अशी का आपल्याला भावना होत असते? कारण ती प्रत्येकाला होते बरं का. लहान मुलामध्ये पण त्याचा स्फुरण असतो. तो असं बसलो असतो, आई ग पाणी आणून दे, म्हणजे मी काय मोठा राजाच आहे आणि सर्वजण माझे सेवकच आहेत या भावनेने त्या लहान मुलामध्ये पण स्फुरण असतं का सर्व जग माझ्या सेवेसाठीच आहे आणि मी सेव्य आहे, म्हणजे मी सेवा करून घेण्यासाठीच असतं. हे स्फुरण प्रत्येकामध्ये असतं. एव्हरीवन फील्स दॅट आय एम सेकंड टू नन, आय एम द सुप्रीम. ही भावना का असते? कारण ते आत्म्याचं गुण आहे. आत्मा तसा सुप्रीम आहे. त्याला कुठं येणं नाही, जाणं नाही, खाणं नाही, पिणं नाही, बंधन नाही, मुक्ती नाही. ते आनंद, ते स्वरूपच तसं आहे आणि तेच आपलं स्वरूप आहे. म्हणून आपल्याला कधी पण वाटतं, कोणतरी एकेरीमध्ये बोललो तर एक वचनामध्ये तर असं होतं, मानहानी खटला घालतो त्याच्यावरती, मला एकेरीमध्ये बोललो का? म्हणजे गर्व अभिमान हे वेगळा, पण माझं खरं स्वरूप तसंच आहे. त्यामुळं आपल्याला कधी मी जन्मलो असं वाटतं का? मी निरंतर आहे असं वाटतं. कोणाला तरी वाटतं का मी मरणार आहे? तो गेला बिचारा, त्याला काय तर झालं तर मी मात्र शाश्वत असाच आहे. आपलं कसं असतं म्हणजे कल का भरोसा नाही, सामान 100 साल का. उद्या काय होणार आहे याची शाश्वती नाही आहे, कशाची? या शरीराची. पण प्लॅनिंग म्हणजे कसं असतं ते अगदी नेक्स्ट 10 years मध्ये आय एम गोइंग टू इन्व्हेस्ट इन दिस अँड दॅट. काय गॅरंटी आहे? तर हे संसार नश्वर आहे, पण मी जो आहे, जे माझं खरं स्वरूप आहे, ते कुठल्याही अर्थात सांगितलं, महाराजांनी सांगितल्याप्रमाणे क्रिया आहे, असंग आहे, निसंग आहे, कशाच्याही शी देणं घेणं नाही, कशावरही अवलंबून न राहता माझा मी होऊ शकलो, ते खरं मिळवणं, ते खरं साधन. त्यासाठीच नाम साधना आहे, ध्यान आहे, उपासना आहे, निष्काम कर्म आहे आणि ज्ञान मार्ग. हे सर्व यांचा हेतू तोच आहे, खरा मी कोण हे जाणून त्या आत्मस्थितीमध्ये, आत्मानंदामध्ये रममाण होणं. आणि हेच आपलं आद्य कर्तव्य आहे, बाकी सर्व सेकंडरी आहे. स्वामी विवेकानंद म्हणल्यासारखं ईच सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन. म्हणजे प्रत्येकामध्ये ती पवित्रता, ते दैवत्व प्रत्येकामध्ये आहे. द एम इज टू मॅनिफेस्ट द डिव्हिनिटी विदिन by controlling nature inside and outside, be it either by bhakti yoga, karma yoga, raja yoga or jnana yoga, one of these or culmination of all, and be free. आपण मुक्त व्हायचं आहे म्हणजे नव्हतो आणि व्हायचं आहे असं नाही. बोलायला ह्याच्याबद्दल, ह्या तत्वाबद्दल काही बोललं तरी ते चुकीचंच आहे. कारण आपल्या समजुतीलाही समज देणारी जी वस्तू आहे, म्हणजे हे कसं सांगणं झालं म्हणजे एका मोठ्या हंड्यामध्ये आतमध्ये बसला आहे आणि बाहेरचा हंडा कसा आहे, आतमध्ये बसलेलं बाहेरचं काय कळू शकणार आहे. तसं आपल्या ज्या बुद्धीला लिमिटेशन आहे, त्या बुद्धीलाही प्रकाश करणारी वस्तू, ते खरं आत्मतत्व आहे, ते खरं माझं स्वरूप आहे. आणि एवढ्या सर्व व्यापक असलेल्या ब्रह्म कशाला म्हणायचं तर सर्व व्यापक आहे. तर त्या ब्रह्म म्हणजे एक मोठं पर्वत आहे आणि त्याला आपण सांडसं म्हणतो ना, चिमटा, सांडसं पकडायला गेलं तर काय होतं, ते मावणार आहे का त्याच्यामध्ये? त्या सांडसाला त्या पर्वतामध्येच विलीन करायचं. तसं एक आणखीन एक उदाहरण सांगतात. तसं मिठाची बाहुली होती, मिठाने तयार झालेली बाहुली होती. तिला वाटलं की अरे माझं मूळ कुठं आहे स्थान, मी हुडकावं. म्हणून त्या सागरात जाताना तिच्या मनात विचार आला की ह्या सागराच्या तळाशी जाण्याचा तळ काय आहे पाहून यावं. म्हणून ती त्या नावेतनं उडी मारली आणि सागराच्या तळाशी जाता 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 त्यातच विरून गेली. म्हणजे तिचं अस्तित्व त्या
सागरामध्ये जसं विलीन झालं तसं मी कोण आहे आतमध्ये जात 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 राम 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 म्हणत आत्मा राम रूपी राम होऊनच राहणं आहे. म्हणजे मी म्हणणारा एक, म्हणणारा नाव दोन, शेवटचं हे म्हणजे याच्यामध्ये त्रिपुटीहून जाणायचं नाहीये, पण त्रिपुटीहून जाणणारा मी, जाणणारी वस्तू, जाणण्याची प्रक्रिया, हे परत भेद झाल्याचं. मी टू नो इज टू बी. ते जाणायचं म्हणजे कसं, तेच होऊन राहायचं, तेच त्याला जाणणं असं. आणि ती जाणीव मराठीमध्ये हा जो शब्द आहे, दुसऱ्या भाषेमध्ये आपल्याला मिळत नाही तेवढं सहजासहजी. जाणीव, जाणणं जे माझं खरंच स्वरूप आहे आणि ते अनुभव रूपानं जाणणं, आणि जाणणं म्हणजे तेच होऊन राहणं, हेच आपलं परम कर्तव्य आहे. ह्याच्यासाठीच सर्व साधना आहे, उपासना आहे. त्याचं पूर्ण कल्मिनेशन काय आहे, मी खरा कोण आहे हे जाणणं. जे नाही ते होऊन बसलो आहे. मी शरीर नाही, या शरीरालाच मी मानून बसलो. या शरीरालाच काही कमी जास्त झालं तर मलाच कमी जास्त झालं, या शरीराला रोग आला तर मलाच रोग आला असं म्हणतो. पण काही या शरीराशी माझं काहीही संबंध नाही आहे. जे आहे ते व्हायला एवढी खटपट करायला लागते, एवढे ग्रंथ, एवढे प्रवचन वगैरे. आपल्याला बाकी सर्व पुराण माहिती आहे, आत्मपुराण एकच माहित नाही. ते आपण जे आहोत ते होऊन बसायला, कारण सर्वांचा एक अनुभव आहेच आहे. गाढ झोपेमध्ये आपण कुठल्याही इंद्रियांचा अवलंबन न करता माझा मी होऊन राहिला असतो. प्रत्येकाला जेव्हा गाढ झोप येते तेव्हा शास्त्र पण सांगतं की तुम्ही तुमच्या सर्व घडामोडीवरती एक काळा पडदा घालून त्या आत्मतत्वाशी एकरूप झाला असता. म्हणजे बाह्य इंद्रिय व्यापार सोडून देऊन आपला आपण जेव्हा होऊन राहतो तेव्हा खरा आनंद आहे. म्हणून झोपेमध्ये आपल्याला तेवढा आनंद आहे. पण तिकडं त्याला तमस का म्हणतात, तिकडं जाणीव नाही आहे की हो मी माझा तो स्वरूप होऊन राहिलो. तसंच जीते जी मरणासी खूप असं, म्हणजे मरण म्हणजे मुक्तता. मुक्तता एक शेवटचं एक उदाहरण सांगून मी थांबतो. एक प्रवचनकार होते, त्यांच्यात खूप लोक प्रवचनाला वगैरे यायचे. तर तिथे बाहेर एक पिंजऱ्यामध्ये पोपट बांधून ठेवला होता त्यांनी. मग रोज जी प्रवचना लोक यायचे त्यांच्यामध्ये कोणतरी एकट्याने सांगितलं की नदीच्या त्या पार एक कोणतरी ज्ञानी सत्पुरुष आलेले आहेत, त्यांच्या दर्शनाला आपण जायला पाहिजे. ते पोपटांनी पण ऐकलं आणि त्या पोपटांनी विचारलं, हो अरे माझा पण एक प्रश्न त्यांना विचारा ना, उद्या तुम्ही जा. हो विचारतो, काय सांग. नाही, या संसारामध्ये मुक्ती कशी मिळेल असं विचार. हो हो विचारून येतो. नेक्स्ट डे गेले, त्या जे संत आले होते त्यांना विचारलं, आमच्या इथं पण एक म्हणजे रोज आमची ब्रह्मचर्चा होत असते, तिथे एक पोपट आला आहे. नमस्कार करून त्यांनी त्याचा प्रश्न त्यांना ठेवला की या संसारातून मुक्त व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे. त्यांनी काय उत्तर दिलेच नाही. त्यांचं प्रश्न ऐकून ते जाऊन धडालकन नदीमध्ये उडी मारले आणि वाहवत जाऊन टाकले. म्हणजे गेले, म्हणजे समाधीच झाले. कोणाला त्यांनी कुठं गेले, काय गेले कळत नाही. खूप त्यांना वाईट वाटलं, हे कसला प्रश्न केला या पोपटाने. त्या विचार त्यांचं म्हणजे प्राणच गेला की काय. ते नदीमध्ये जाऊन नेक्स्ट डे गेले की हा पोपट अगदी आतुरतेने विचारला, माझ्या प्रश्नाला उत्तर मिळालं का. काय रे तुझा कसला आम्हाला त्या संतांची हत्या केल्याचं पाप झालं. काय झालं म्हणलं. नाही, तुझा प्रश्न होता की या संसारामध्ये मुक्त व्हायचं असेल तर काय करेल. आम्ही जसं प्रश्न विचारला त्यांनी आमच्या प्रश्नावर काय उत्तर धडाकन उडी मारून गेलेच ते पाण्यामध्ये. हे जसं उत्तर ऐकलं ते पोपट पण जोराने किंचाळलं, हात पाय मारून असं मान टाकून डोळे पाठवून ते पण मरून टाकलं. लोकांना काय आश्चर्य वाटलं, काय हा प्रश्न त्यांना विचारलं. ते पण त्यांचा प्राण गेला. त्यांचं उत्तर ऐकून ह्या पोपटाचा पण प्राण गेला. अरे रे रे रे, तर पोपट प्रवचन ऐकलेलं आहे, याला पण ज्ञान झालं असेल, याची आपण समाधी करू. म्हणून त्यांनी ते दरवाजा उघडला, पिंजऱ्याचा दरवाजा उघडला. जसा पिंजऱ्याचा दरवाजा उघडला, कडून उडून गेला. जाऊन त्या फांदीवरती जाऊन बसून सांगितलं, त्या संतांनी जे उत्तर दिलं तेच मी केलं. संतांनी काय सांगितलं होतं, या प्रपंचामधनं मुक्ती मिळायचं असेल तर मरणासन्न अवस्थेमध्ये जसं असतं काही अनपर्टर्ड अनडिस्टर्ब असं असायला पाहिजे. म्हणजे
मीचा नायनाट करून असायला पाहिजे, ते उत्तर म्हणजे मेल्यासारखं असायला पाहिजे. हा पण मेला, हा मेला म्हणून काढला तर त्याला मुक्त झाला म्हणलं. तसं इथं ह्या घडामोडी होत असतात आणि या संसाराला संसरती इति संसार, आपण सर्व संसारामध्येच आहोत. तर हे विनाशाकडे जाणारच आहे. जेव्हा आपण बर्थडे आचरण करतो 15, 13, 16 जे पण आहे 60th बर्थडे, जे एक वर्ष आपण मरणाच्या जवळ जात असतो पण तरी आपण सेलिब्रेट करतो. तसं आपण नित्यमुक्तच आहोत, आपल्याला बंधन झालेलंच नाही. आपल्या बुद्धीने, आपल्या अचातुर्याने किंवा आपल्या विपरीत बुद्धीने आपण बंधनात अडकलेलो आहोत. असं म्हणून विवेकानंद म्हणतात, यू हॅव बीन हिप्नोटाइज्ड ऑलरेडी. अध्यात्म म्हणजे डिहिप्नोटाइज करायचं, स्क्रू आपण इथं फिरवल्या उलट्या दिशेने फिरवायचा, तशी ही प्रक्रिया आहे. मला काय माझा अनुभव असं नाही, ऐकून संतांच्याकडे राहून जे कानी पडलं ते थोडंफार अनुभव आलं. सद्गुरुनाथ महाराज की जय. आम्ही तसंच चालू. असूनी नसल्यासारखं म्हणजे किमिया तीच आहे. करुणीय करता, मगाशी त्यांनी ते पुस्तक केलं मी त्याच्यात वाचवतो. नवलेकर महाराज एवढं सर्व म्हणजे आलेल्या सर्वांशी बोलणं, त्यांचं होय नाही, त्यांना जसं माहेरी आले तर त्यांना खण वगैरे देणं, जाताना त्यांना शिदोरी बांधून देणं, हे सर्व स्वतः जातीने लक्ष देऊन करायचे. एवढ्या आलेल्या संपत्तांचे कोणालाही म्हणजे इजा न होऊ दे, म्हणजे त्यांना कोणाचंही मन दुखावलं गेलं नाही पाहिजे ते क्षेत्रात आले तर, असं म्हणजे एवढी काळजी घ्यायची होती. पण ते कुठेही मी केलं असं म्हणायचं नाही. ही रामाची इच्छा आहे, राम करता आहे, तो करून घेतो. म्हणजे स्वतःला कधीही फोरफ्रंटला आणलं नाही, स्वतःला बाजूला ठेवून आणि तेच आदर्श दिला की म्हणजे करता करिता तो आहे. आणि जेव्हा ते करते पण माझ्यावरती येतो त्याच्याबरोबर करते पण घेतल्याने काय दोष आहे त्याच्यामध्ये? चांगलं झालं तर पाप पुण्य पदरी येणार, काहीतरी वाईट झालं तर पाप पदरी येणार. आणि ते पाप पुण्य भोगायला प्रत्येक शरीर पाहिजेच. म्हणजे आपण रिबर्थ मध्ये, पुनर्जन्मामध्ये विश्वास करतो. जे काही शिदोरी आहे, चांगली तर असू दे, वाईट तर असू दे, ते भोगण्यासाठी पण तुम्हाला शरीर घेतलंच पाहिजे. पण करणारा तूच आहे, करता करिता तूच आहे, त्याच्यावरती जबाबदारी टाकली तर ते काम तर एकतर उत्तम होतं आणि मला अभिमान जडत नाही. त्यामुळे मी नाही, माझं नाही, सर्व तूच आहे, तुझंच आहे असं करूनही नामानिर्णय राहणं, ती पण एक कला आहे. तिचा उपयोग करायचा आणि सोडायला किती वेळ लागतं. पण हे करूनही म्हणजे कर्म फळाचा त्याग करायला सांगितलंय, कर्माचा त्याग करायला. मग आपण कुचकामी होऊन जाऊ, आळसी होऊन जाऊ. हे आहे प्रपंच, हे रहाट गाडगा आहे. टर्टर में पाणी पिना. ब्रिटिश अधिकारी चालला होता घोड्यावरनं, घोड्याला तहान लागली. शेतकरी आपल्या शेताला पाणी देत होता, तर हाड गाडगाच ना टर्र करत. त्यामुळे तिथनंच खाली झाडाखाली थांबला, आहे माझ्या घोड्याला पाणी पाजव रे. जी जी हुजूर म्हणून तो घोडा घेऊन गेला आणि ते रहाट गाडग चालू होतं. त्याचा आवाज येतो, टर्र कडनं आवाज येतो. घोडा जवळ गेला, ते आवाज म्हणून इथं भूत गीत ऐकून पळून जायचा. 2-3दा त्याला घेऊन गेलं त्या पाण्याकडे, ट्रर आवाज आला की पळून जायचा. तो ब्रिटिश अधिकारी म्हणला, हे कळत नाही का तुला, घोडा बिचकतोय, बंद कर. हा जी 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 बंद केला, पाणी पण बंद झालं. तेव्हा घोड्याला पाणी प्यायचं असेल त्या टर्टरमध्येच पाणी प्यायला, तसं आपल्याला इथं राहून ह्या टर्टरमध्येच सुखी शांती समाधानी राहिला. आणि आपल्याला एक चांगली गोष्ट आहे, आपल्या प्रत्येकाला कुठल्या तरी आपण संप्रदायाशी, सद्गुरूंशी निगडीत आहोत. आपल्या डोळ्यासमोर उदाहरण आहे, ते पण आपल्यासारखेच होते. आपल्यासारखेच प्रपंचात राहून त्यांनी प्रपंच पण साधला, परमार्थ पण साधला. परमार्थ म्हणजे श्रेष्ठ अर्थ, आणि त्याच्यामध्येच खरंच सुख समाधान आहे. बाहेरच्या गोष्टी त्याच्यामध्ये नक्कीच कमी जास्त होत असणार आहे आणि होतच, त्याचं इट्स अ नेचर, त्याचा स्वभाव आहे. म्हणजे आणि ते आपल्या हातात पण नाही. ही गोष्ट आहे, त्याचा स्वीकार कसं करायचं हे आपल्यावरती, आपल्या हातामध्ये आहे. बाहेरचे किती उष्ण असेल तर उष्ण म्हणणार, थंड म्हणतात थंड म्हणणार, पण हाऊ वी टेक इट
हे त्याला कसं आपण रिस्पॉन्ड करतो आपल्या हातामध्ये. केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. परत केलं तर जेवढं आपली समजूत योग्य होत जाईल, जेवढं आपण आपलं जाणणं, त्या स्वरूपाबद्दल चिंतन, त्या स्वरूपाबद्दल त्याच्याशी केवढी आपण जवळीक साधू, तेवढं आपण दुःखापासून लांब होत जातो. गैरसमजुतीनेच आपल्याला बंधन झाले आहे आणि योग्य समजुतीनेच मुक्ती मिळणार. हा फक्त समजण्याचाच फरक आहे. त्यामध्ये काय सूर्यनमस्कार घालणं, उठून परिश्रम करणं, प्रदक्षिणा घालणं, वरनं खाली करणं, डोकं खाली पाय वरती करणं, हे काही म्हणजे ह्याच्यानी मुक्ती तर होणारच नाही. आणखीन कर्मबंधनच वाटेल. मी नर्मदा परिक्रमा केली, 3 वर्ष केली, त्याचा अभिमान जडला. एक साधू होते, अरे ते सांगायचे आपण, मेरा तो 4 बजे शंख बजता है, ठंड रहो बारिश रहो. म्हणजे त्याला ते 4 वाजता मी शंख फुंकतो, 4 वाजता माझी सुचिरभूत होऊन मी देवाची पूजा करतो. ह्याच पूजा वगैरे सर्व करायचं कशासाठी? माझा अभिमान गलित व्हायला पाहिजे. बाबा मी श्रेष्ठ नाही, तू करता करिता, हा भाव येण्यासाठी करायचं सोडून मी 4 वाजता उठतो, मी माझ्यासारखा मोठा साधक कोण नाही, हे अभिमानच जडला की बरोबर. अभिमान सोडा, मुक्ती रोकडा म्हणून सांगितलं. तसं ह्या सर्व उपासना, ध्यान, भजन आपण सर्व करतो मन एकाग्र होण्यासाठी. मन एकाग्र झालं, एका नामाचा पण उद्देश तोच आहे. मन 100 कडे धावत असतं, त्या 100 कडे धावायच्या मनाला एक काहीतरी नाम द्यायचं, त्या नामावरती लक्ष केंद्रित करत 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 आत जायचं. आत म्हणजे आपल्या मूलस्थानाकडे. सद्गुरुनाथ महाराज की जय.